नमस्कार, मी मीनाक्षी माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे. तर मी आज आलू पराठा बनवणार आहे. तर तुम्हाला बघताच कळाला असेल की आलू पराठा किती छान झालेला आहे ती. आणि बघा मऊ असा लुसलुशीत पराठा इथे बनवून तयार झालेला आहे. तर ही पराठा तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता. तर पराठा बनवण्यासाठी मी ते मध्यम आकाराचे 6 बटाटे असे उकडून घेतलेले आहेत. त्यानंतर लागणार आहे अर्ध्या लिंबाचा रस. तर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही आमचूर पावडरसुद्धा इथे वापरू शकता. अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा धना पावडर, चवीनुसार मीठ लागणार आहे, पाव चमचा हळद, बडीशोप अर्धा चमचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. त्यानंतर आवडीप्रमाणे लाल तिखट मी ते अर्धा चमचा घेतलेला आहे. आलं लसूण असं मी खिसून घेतले. त्यानंतर तिखट नसलेली हिरवी मिरची मी 2 ते 3 अशा कट करून घेतल्या. त्यानंतर लागणार आहे आपल्याला गव्हाचं पीठ. तुम्ही आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता. आता आपण इथे बटाटे किसून घेऊया. तरी ते मी किसणी घेतली. आता त्याने आपल्याला छान असं बटाटे किसून घ्यायचे आहेत. आता बटाटे किसून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण जे मसाले घेतलेले आहेत ते टाकून घेऊया. सुरुवातीला आपण भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया, चिली फ्लेक्स, आवडीप्रमाणे लाल तिखट, आलं लसूण, अर्धा चमचा धना पावडर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा चमचा बडीशोप, पाव चमचा हळद आणि अर्धा लिंबाचा रस. तर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही आमचूर पावडरसुद्धा इथे वापरू शकता. त्यानंतर आपल्याला आवडीप्रमाणे इथं चवीपुरते मीठ टाकायचे आहेत. आता हे मसाले बटाट्यामध्ये छान असं हाताने मिक्स करून घेऊया. आणि ह्यामध्ये मावेल तेवढं आपल्याला गव्हाचं पीठ टाकून, आपण जसं गव्हाचं पीठ मळतो चपातीसाठी त्या पद्धतीने आपल्याला आता हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर बघा, आपल्याला पीठ एकदाच टाकायचं नाही, थोडं थोडं करून आपल्याला हे पीठ छान असं मिश्रणमध्ये टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. तर आपण धारभर तेल टाकायचं आहे आणि आणखीन एकदा पीठ छान मळून घेऊया. म्हणजे तेल टाकण्याने पटकन असा गोळा वळला जाईल आणि आपलं पीठ पटकन मळलं जाईल. त्यासाठी आपण थोडंसं तेल टाकलं. बघा, छान असं आता गोळा तयार करून घ्यायचा. तर बघू शकता पीठ आपण छान असं मळून घेतले. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही. जसं आपण चपातीचं पीठ मळतो तशा पद्धतीचं आपण इथे पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण ह्यावरती पीठ टाकून छान असं पराठा लाटून घ्यायचा आहे. तर पीठ थोडंसं जास्त टाकायचं आहे, म्हणजे पीठ आपलं थोडं सैलसर आहे, त्यामुळे पराठा खाली चिटकू शकतो. तर तुम्ही पराठा असासुद्धा लाटू शकता, पण मी आतून थोडंसं तेल लावून ही पराठा लाटून घेणार आहे. म्हणजे 2 पदरी असा पराठा बनवणार आहे. तर तुम्ही असंही लाटू शकता किंवा असं माझ्या पद्धतीने सुद्धा लाटू शकता, किंवा 4 पदरीसुद्धा आपण चपाती लाटतो तशा पद्धतीने पराठा तुम्ही लाटू शकता. आता साईडची बाजू आपल्याला असं बंद करून घ्यायची आहे, म्हणजेच आपल्याला लाटी तयार करून घ्यायची आहे. तर बघा, आपली लाटी तयार झालेली आहे. तर आपल्याला थोडंसं कोरडं पीठ जास्त टाकून हे लाटी आपल्याला छान असा पराठा बनवून घ्यायचा आहे. तर बघा, दोन्हीकडल्याही साईडने असं आपण जसं चपाती लाटतो तशा पद्धतीने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. गॅसवरती मी तवा गरम करून घेतलेला आहे. त्यावरती तेल टाकून हा पराठा आपण तव्यावरती टाकूया. आता दोन्हीकडल्याही साईडने तेल लावून छान आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे. तर बघा, अगदी कमी वेळेत हा पराठा बनवून तयार झालेला आहे. जास्त वेळही लागलेला नाही आणि तुम्ही त्यातील मसालेसुद्धा कमी जास्त करू शकता आणि पराठा बनवू शकता. तर तुम्हाला जर उठायला वेळ झाला असेल, सकाळी घाईघाईमध्ये जर तुम्हाला डबा बनवून द्यायचा असेल, तर हा पराठा तुम्ही बनवून देऊ शकता मुलांना. तर बघा, दिसायलाच किती छान दिसतोय पराठा. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे सगळे पराठे बनवून घ्यायचे आहेत. अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये हा पराठा बनवून तयार होतो. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता आपले सगळे इथे पराठे बनवून तयार झालेले आहेत.